भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार असल्याची माहिती आहे। पहिल्या यादीमध्ये नाव अपेक्षित असलेल्या उमेदवारांना प्रदेश कार्यालयाकडून निवडणुकीसाठी कागदपत्र जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या। मातोश्रीवर ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक पार पडली। यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्यात। यादी जाहीर होण्याची वाट बघू नका असंही ठाकरे म्हटले। मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागा वाटपासंदर्भातली बैठक संपली। 288 मतदारसंघातील जागा वाटपावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी बैठक केली। बैठकीत 260 जागांवर एकमत झाल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली। 2 दिवसात जागा वाटप निश्चित होईल अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे। 20 ते 25 जागांवर तिढा अजून आज निवडणूक आयोगाचीही भेट घेणार असंही पटोले म्हटले। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार आहे। यावेळी मतदान यादीतील संदिग्धता आणि मतदारांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा याबाबत चर्चा केली जाणार असल्याचं सांगण्यात येते। आम्ही मेरिटप्रमाणे जागा वाटप करत आहोत। 10% जागा वाटप अद्याप बाकी आहे। आज पुन्हा महाविकास आघाडीची बैठक होईल अशी माहिती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी दिली आहे। भाजपकडून कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। कोल्हे यांच्या पक्षबदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी त्यांना मुंबईला भेटीसाठी बोलावलं होतं। दरम्यान स्नेहलता कोल्हे आज भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे। सुजय विखे यांच्या नेतृत्वात आज संगमनेर मतदारसंघातील तळेगाव इथे युवा संकल्प सभेचं आयोजन करण्यात आलं। या सभेच्या माध्यमातून विखे पाटील शक्ती प्रदर्शन करणार आहेत। चंदीगडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये महत्त्वाची चर्चा झाली। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत। धार्मिक संस्थांच्या विश्वस्तांसह आणि ट्रस्टींसह नड्डा संवाद साधणार आहेत। खासदारांना लोकसभेत तिकीट दिलं नाही, त्यांना विधानसभेसाठी भाजपकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। धुळे मतदारसंघातून सुभाष भामरे यांना तर मुंबईमध्ये माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी दिली जाऊ शकते। आता एक मोठी बातमी, राजन तेलींनी आज अखेर भाजपला खरं तर कालच त्यांनी सोडचिठ्ठी दिलेली आहे। राजन तेली यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून त्यांनी सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचाही राजीनामा दिलाय। नारायण राणेंच्या त्रासाला कंटाळून राजीनामा देत असल्याचं कारण देत त्यांनी राजीनामा दिलाय। त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसलाय। उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपला मोठा धक्का दिलाय। राजन तेली खरं तर आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। नागपूर जिल्ह्यात 18 ते 19 वर्षाच्या वयोगटातील 97,572 नवमतदारांनी नोंदणी केली आहे। जिल्ह्यात एकूण 44,99,173 मतदार आहेत। आचारसंहिता लागू झाल्यानं परवानाधारक शस्त्र 3 दिवसात पोलीस स्टेशनला जमा करा असे आदेश नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी दिले आहेत। यातून सुरक्षेसाठी नेमलेले सुरक्षा कर्मचारी यांना वगळण्यात आले। सांगली आणि मिरज विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून काँग्रेस अंतर्गत संघर्ष सुरू आहे। हा संघर्ष मिटवण्यासाठी काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी बैठक घेतली। या बैठकीत मिरजेतील वाद मिटवण्यात यश आलंय, तर सांगलीचा वाद अद्याप मिटला नाहीये। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आणि जरांगेंच्या लढ्याला यश मिळण्यासाठी बेडत ते तिरुपती बालाजी सायकल वारी काढण्यात आली। यावेळी तिरुपती बालाजींना साकडं घालण्यात आलं। तिकीट वाटपात नाना पटोलेंच्या भूमिकेमुळे पक्षातील इतर नेते नाराज असल्याची चर्चा आहे। विश्वासात न घेताच नाना पटोलेंनी निर्णय घेतल्यानं नाराजी व्यक्त केली जाते। जालन्यातील परतूर मतदारसंघात काँग्रेसमध्येच रस्सीखेच पाहायला मिळते। या मतदारसंघामधील आजी माजी आमदारांसह 11 जणांनी उमेदवारी मागितली आहे। अमरनाथ विधानसभेत यंदा 3,71,506 मतदार असून 339 मतदान केंद्र असणार आहेत। यामध्ये 85 वर्षांवरील 2,931 इतके मतदार असून 1,097 दिव्यांग मतदार आहेत। मतदारांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे। विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून आता निवडणूक यंत्रणाही कामाला लागलेली आहे। यावेळी मतदानाचा टक्का वाढवण्यावर भर दिला जाणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे। डोंबिवली विधानसभा मतदारसंघात 3,03,822 मतदार खरं तर मतदानाचा हक्क बजावणार आहेत। त्यात यावेळी 5,127 हे नवे मतदार मतदान करणार आहेत। प्रत्येक मतदारसंघासाठी 9 भरारी पथकं नेमण्यात आली आहेत।
आता एक मोठी बातमी समोर येत आहे। मुंबई वाहतूक पोलिसांना धमकीचा मेसेज आलाय, ज्यामध्ये अभिनेता सलमान खान याच्याकडे 5 कोटींची मागणी करण्यात आलेली आहे। हे हलक्यात घेऊ नका, जर सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर त्याला 5 कोटी द्यावे लागतील असा इशारा देण्यात आलेला आहे। या क्षणाची मोठी घडामोड आपण पाहतोय। मुंबई पोलिसांना हा धमकीचा मेसेज आला असल्याचं कळतंय। मुंबई वाहतूक पोलिसांना हा मेसेज आलाय, ज्यामध्ये अभिनेता सलमान खान याच्याकडे 5 कोटींची मागणी करण्यात आलेली आहे। हे हलक्यामध्ये घेऊ नका, जर सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर त्याला 5 कोटी द्यावे लागतील असा इशारा देण्यात आलाय। ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीचं पडघम वाजायला लागलेत। यावेळी जिल्ह्यातील 57,209 ज्येष्ठ नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत। यावेळी निवडणूक अधिकारी घरी जाऊन मतदान घेणार आहेत। काँग्रेस पक्षाकडून इच्छुक म्हणून प्रबळ दावेदारी करणारे रमाकांत भोई निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। काँग्रेस पक्ष माझ्यासारख्या निष्ठावंत पदाधिकाऱ्याचा नक्कीच विचार करेल असा विश्वास रमाकांत भोई यांनी व्यक्त केलाय। विधानसभा आचारसंहिता लागू करण्यात आली असून आचारसंहिता झाल्यापासून 72 तासात शहर फलकबाजी मुक्त करण्यात येणार आहे। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पालिकेने शहरातील फलक हटवण्यास सुरुवात केली आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच दादरमधील शिवाजी पार्क मैदानातील लाल मातीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मैदानातील माती अद्याप काढण्यात न आल्यानं शिवाजी पार्क परिसरातील रहिवाशांनी पुन्हा एकदा त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। आचारसंहिता लागू झाल्यानंतर पालिकेनं अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्सवरील कारवाईला तात्काळ सुरुवात केली आहे। पालिकेनं 3 दिवसांमध्ये संपूर्ण मुंबईत एकूण 7,389 इतके भित्तीपत्रक, फलक, बॅनर्स आणि छोटे इत्यादी काढून टाकलेले आहेत। लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना दिवाळी बोनस देण्याबाबत कोणताही शासन निर्णय झालेला नसल्याची माहिती देण्यात आली आहे। बोनसबाबतचं वृत्त खोटं असून सरकारकडून अशी कोणतीच घोषणा झाली नसल्याचं आदिती तटकरे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलंय। सोलापुरात सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून शनिवारी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचा मेळावा होणार आहे। यावेळी सकल मराठा समाजाच्या समन्वयाकडून उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेचं पथक कैथलला पोहोचलं। सिद्दीकी हत्येतील आरोपी गुरमेल आणि जिशान अख्तरचे कैथलशी संबंध असल्याचा तपास पोलीस करतायत। गेल्या 2 दिवसांपासून त्यांच्या संपर्कात आलेल्या तरुणांची देखील चौकशी केली जाते। आता एक मोठी बातमी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ऍक्टिव्ह मोडवर आली आहे। आज सकाळी शिवाजी मंदिरात शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत। निवडणूक प्रचाराच्या रणनीती आणि उमेदवार निवडीबाबत शिंदे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। सिडकोनं 26,000 घरं विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत। या घरांसाठी 12 ऑक्टोबरपासून ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे। मात्र योजना पुस्तिकेत घरांच्या किमती नमूद नसल्यानं ग्राहकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। सिडकोची हजारो घरं विविध कारणांमुळे विक्रीविना पडून असून ती विकण्याचं मोठं आव्हान सिडकोसमोर उभं ठाकलं असताना सिडकोच्या भूखंडांना देखील फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये। कोस्टल रोडचं काम 12% पूर्ण झालंय, मात्र प्रकल्पाला विलंब झाल्यानं त्याच्या खर्चात 1,243 कोटींची वाढ झाली आहे। ही बाब माहिती अधिकारात उघडकीस आली आहे। मुंबईत धूळ आणि धुकं यांच्या एकत्रीकरणामुळे धुरकं तयार झाले आहे। त्यामुळे हवेतील धुलीकरण आणि इतर घटक एकाच ठिकाणी साचले, परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतोय। मुंबई लोकल इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या तुलनेत स्वस्त असल्याचं मध्य रेल्वेनं केलेल्या सर्वेक्षणात समोर आलंय। बेस्ट बस, ओला, उबरपेक्षा लोकल स्वस्त असल्याचं सर्वेक्षणातून कळतंय। NMMTनं महिलांसाठी तिकीट दरात 50% सूट देण्याचा निर्णय घेतलाय। या हाफ तिकीट योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। शहरातील गरीब आणि कष्टकरी महिलांना या योजनेचा फायदा होईल असा विश्वास महिलांनी व्यक्त केलाय। मुंबईच्या प्रवेशद्वारावरील 5 टोल नाक्यांवर हलक्या वाहनांसह एसटीची टोलमाफी झाली आहे। या टोलमाफीमुळे एसटीची दररोज सुमारे 2 लाखांची बचत होणार आहे। दिवाळीपूर्वी रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांच्या सोयीसाठी आगाऊ आरक्षणाच्या नियमात बदल केलेला आहे। आता प्रवासाचा दिवस सोडून 120 दिवसांऐवजी 60 दिवस आधी आरक्षण करता येणार आहे। मध्य रेल्वेची लोकल सेवा जी रुळावरून घसरली आहे ती पूर्ववत होण्याचं नावच घेत नाहीये। मध्य रेल्वेचे नवीन वेळापत्रक नुकतंच जाहीर झालं, यामुळे प्रवास
सुसह्य होईल असं वाटत होतं, मात्र प्रवास असह्य होत असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. आता एक मोठी बातमी. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सिल्लोडमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलंय. भाजपचे सुरेश बनकर आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ते आज मातोश्रीवर पक्षप्रवेश करणार आहेत. सिल्लोडची जागा ही शिवसेनेकडे असल्यानं त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळते. दरम्यान 200 ते 300 वाहनांच्या ताफ्यासह शेकडो समर्थक मुंबईकडे रवाना झालेले आहेत. सुरेश बनकर यांना ठाकरे गटाकडून तिकीट मिळण्याची शक्यता असल्याचीही चर्चा आहे. परतीचा पाऊस संपलाय, पण राज्यात पुढील 4 दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्यानं पाण्याची आवक वाढलेली आहे. तसंच धरण साठा काठावर असल्यानं पायथा वीजगृहातून पुन्हा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदाच खडकवासला धरण 100वर कायम आहे. यामुळे पुणे शहर आणि परिसरातील नागरिकांसह 66,000 हेक्टरवरील शेतीला लाभ होणार आहे. केंद्र सरकारनं पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याचं ध्येय ठेवलंय. त्यामुळे साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवर भर दिलाय. पण मागच्या 2 वर्षाचा विचार केला तर इथेनॉल निर्मितीचा वेग मंदावल्याचं साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीतून समोर आलंय. बाजारात कांद्याची मागणी वाढली आहे. मागणी वाढताच बाजारात कांद्याच्या किमतींचा आलेख उंचावलेला आहे. कांदा 100 रुपये किलोपेक्षा अधिक वधारलाय. राज्यातील बाजार समितीमध्ये गुरुवारी बाजारात सोयाबीनची आवक 43,770 क्विंटल झाली आहे. त्याला सर्वसाधारण दर हा 4,223 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालाय. सध्या सफरचंद आणि सीताफळांचा हंगाम असून दोन्ही फळांची आवक वाढलेली आहे. आवक जास्त असली तरी दर अद्यापही थोडे जास्तच आहेत. राज्यातील बाजार समितीमध्ये मुगाची आवक 1,007 क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 7,002 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालाय. राज्यातील बाजार समितीमध्ये बाजारात उडीद डाळीची आवक 3,842 क्विंटल इतकी झाली आहे. सर्वसाधारण दर 6,928 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालाय. सध्या पेरूचे बाजारातील दर कोसळल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. शेतकऱ्यांचा माल बाजारात येऊ लागलाय, पण दर नसल्यानं अनेक शेतकऱ्यांनी कमी दरात पेरूची विक्री केली आहे. दसरा सणामुळे पान उत्पादक शेतकरी मालामाल झालेत. पान बाजारात पानांचे दर वाढते राहिल्यानं चांगल्या मोठवड पिवळ्या पानांना बाजारात मागणी वाढल्यानं पान उत्पादक शेतकऱ्यांना दसऱ्यानं दिलासा दिलाय. आता एक मोठी बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची 60 उमेदवारांची यादी तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सर्व विद्यमान मंत्री आणि आमदारांना उमेदवारी मिळणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. मुंबईत नवाब मलिक यांच्यासह त्यांच्या मुलीला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. शिवाजीनगर आणि अणुशक्ती नगरातून दोघांना उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा लढणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मदतीला विश्व हिंदू परिषद मैदानात उतरलंय. राज्यात वेगवेगळ्या शहरात 80 ठिकाणी विहिंप संमेलन मेळावे घेणार आहे. अनधिकृत विक्रेत्यांवर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्यात आलेली आहे. यात खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्या 17 विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. महामार्गाच्या देखभालीचं जोखड मुंबई पालिकेला दिवसेंदिवस आणखीनच जड जाण्याची चिन्ह आहेत. त्यापैकी पूर्व द्रुतगती मार्गावरील उड्डाण पुलांच्या डागडुजीसाठी पालिकेला 21 कोटी मोजावे लागणार आहेत. डेंग्यूला आता घाबरण्याची गरज नाहीये. भारतानं डेंग्यूवर मात करण्यासाठी वॅक्सिन तयार केलंय. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संचालक डॉक्टर राजीव बहल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. मुळशीतील घोटावडे शेळकेवाडी इथे एका मेडिकल दुकानात चोरी झाली. चोरट्यांनी गल्ल्यातल्या रुपयांवर डल्ला मारला असून घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चोरीमुळे नागरिक त्रस्त झाले. लातूर शहरातल्या नामांकित शाहू कॉलेजमध्ये 11वी शिकणाऱ्या मुलींनी कॉलेजच्या वसतिगृहामध्ये आत्महत्या केली आहे. या संदर्भात कॉलेज प्रशासन आणि पोलिसांकडून गोपनीयता ठेवण्यात आली आहे. लिव्हर मिळवून देण्याच्या नावाखाली रुग्णाच्या बहिणीला 4.5 लाखांचा गंडा घालण्यात आलाय. नागपूरमध्ये ही घटना घडली असून या प्रकरणी आरोपी संदीप कोचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता एक मोठी बातमी. परराज्यातील उद्योजकांना आकृष्ट करण्यात महायुती सरकारला खरं तर यश आलेलं आहे. कारण परराज्यातील कापड उद्योग महाराष्ट्रात येणार आहेत. सुरत आणि दक्षिण गुजरातमधील उद्योग पुन्हा राज्यात येणार आहेत. गुजरातमधील टेक्सटाईल उद्योगाचे काही युनिट नवापूर आणि नंदुरबार इथे नव्यानं स्थापन करण्यात येणार आहेत.
सरकारच्या धोरणांमुळे कर प्रणालीतील फायदे आणि जमिनीच्या भावात मिळणारी सूट आणि विजेच्या अल्प दरांमुळे टेक्स्टाईल युनिट महाराष्ट्रात येणार आहे। त्यामुळे उद्योग क्षेत्राला मोठा हातभार लागणार आहे। आता तुमच्याकडे आणखी थोडे पैसे येणार आहेत। बजेट 2024 मध्ये पगार संबंधित टीडीएस विरुद्ध इतर स्रोतांमधून कपात केलेला टीडीएस आणि टीसीएस एकत्रित करण्याचा प्रस्ताव आहे। कुत्र्यासाठी महिन्याला 5 ते 7 हजार रुपये तर मांजराचा महिन्याला 4 ते 5 हजार रुपये खर्च येतोय। यात कुत्रा आणि मांजर यांची काळजी करण्यासाठी प्राणीप्रेमी होणाऱ्या खर्चाकडे पाहत नसल्याचं प्राणीप्रेमी यांनी सांगितले। 25 ऑक्टोबरपासून विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी लागू होणार आहे। शालेय शिक्षण विभागाच्या वेळापत्रकानुसार दिवाळीची सुट्टी 11 नोव्हेंबरपर्यंत होणार आहे। त्यामुळे सलग 17 दिवस विद्यार्थ्यांना धमाल करता येणार आहे। मुंबईत ओला, उबर आणि रॅपिडो यासारख्या ॲप आधारित गाड्यांमध्ये 60% अधिक चालक हे उत्तर प्रदेशच्या प्रतापगड येथील असल्याचं समोर आलंय। यात तरुणांचं प्रमाणही जास्त आहे। महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाल्यानं महसूल वाढीसाठी पालिकेनं वापरात नसलेले पण मोक्याच्या ठिकाणचे भूखंड भाडे करारावर देण्याचा निर्णय घेतलाय। त्यात छत्रपती शिवाजी महाराज मंडई, बेस्ट उपकेंद्र आणि अस्फॉल्ट लँडचा समावेश आहे। पुण्यात वाहतूक पोलिसांकडून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू आहे। अवजड वाहनांवर बंदी, ट्रिपल सीट आणि ड्रंक अँड ड्राईव्ह तसंच विरुद्ध दिशेनं येणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू असून वाहन 6 महिन्यांसाठी जप्त होणार आहे। डोंबिवली शहरात येत्या 8 दिवसांनंतर वाहतूक कोंडी होणार नाही याचं नियोजन करा असे आदेश वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिलेत। चौकांमध्ये एकही फेरीवाला दिसणार नाही याचं नियोजन करा असेही आदेश देण्यात आले। कुर्ला, कलिना आणि चांदिवली विधानसभा मतदारसंघातील रहिवासी वाढत्या वाहतूक कोंडीमुळे पुरते बेजार झालेले आहेत। वाहतुकीच्या या हॉटस्पॉटकडे स्थानिकांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधलंय। आता एक मोठी बातमी, विधानसभेसाठी पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका सुरू आहे। राज्यात प्रत्येक विभागात मोदींची एक सभा घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। दिवाळीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाहीर सभेत खरं तर त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी ते जाहीर सभा घेणार असल्याचं कळतंय, प्रचार सभा घेणार असल्याचं कळतंय। लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्याचं नाव अनुक्रमे औरंगाबाद आणि उस्मानाबाद म्हणूनच कायम राहणार आहे। जुन्या नावानंच प्रचार करावा लागणार आहे। सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा उच्चांक गाठलाय। सोन्याच्या 24 कॅरेटच्या दरांमध्ये 160 रुपयांनी वाढ झाली आहे तर चांदीचे दर मात्र स्थिर आहेत। भारतात 12.9 कोटी लोक अतिशय दारिद्र्यात जीवन जगत असून या लोकांची दररोजची कमाई अवघी 181 रुपयांपेक्षाही कमी आहे। मात्र 2011च्या तुलनेत 3.84 कोटींनी घट झाली आहे। राज्यातील एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची अट रद्द करण्यात आली आहे। त्यांना आता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक करण्यात आले। बोबदेव घाट तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आतापर्यंत 2 आरोपींना अटक केली आहे। तिसऱ्या फरार आरोपीला देखील लवकरच ताब्यात घेण्यात येईल असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरणी अजून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। पुतळ्याच्या जोडणीचं काम करणाऱ्या परमेश्वर यादव याला यूपीच्या मिर्झापूर इथून अटक करण्यात आली आहे। आरोपीला मालवण दिवाणी न्यायालयामध्ये हजर केलं असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।